गेले काही आठवड्यात जामिया इस्लामिया ही जी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, त्यांची कार्यपद्धती, तिथे येणारा फंड, विदेशी संस्थांचे संबंध, या संबंधात चर्चा सुरू आहे. विधानसभेत पण चर्चा झाली. या संबंधात अधिक माहिती घेण्यासाठी क्या पैसा कुठून येतो, कुठे जातो, इथे विद्यार्थी कुठून येतो, एक छोटासा म्हणजे नंदुरबार, अक्कलकुवा, इथेच एवढी मोठी इन्स्टिट्यूट कशी काय, याचा हेतू काय, इथे कुठले विद्यार्थी येतात, त्यांचे पैसे कोण भरतात, आणि याच्या जे नियम आहे त्या नियमात जे भंग होतोय, व्हायोलेशन होतोय, हे सगळं समजून घेण्यासाठी मी आज इथे आलो आहे. उद्या मी दिल्लीला जात आहे. दिल्लीत पण जे मोठ्या या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्या संस्थांच्या अधिकाऱ्यांची माझी भेट होणार आहेत आणि या संस्थेचं फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन करावं अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारने ATS ला सांगितलं आहे. काही दिवसांनी सगळी हकीकत आपल्या समक्ष येणार. कसं इन्व्हेस्टिगेशन ह्या सगळ्या एजन्सी करतात, त्यांचं पहिलं अट असते की इन्व्हेस्टिगेशन हमेशा सिक्रेट होना चाहिए. म्हणून माहिती येते, माहिती देते आणि प्रथम दर्शनी आता रितसर तरी समथिंग मिसिंग, ज्याला आपण मिसिंग, काहीतरी मिसिंग आहे. आणि हजारो विद्यार्थी कुठून कुठून, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कुठून कुठून येतात. मग इथे एवढी मोठी संस्था का? फक्त विदेशी नागरिक येते इथं येऊन राहतो एवढं नाही आहे. इंटरनल इंडियातून पण पैसा बऱ्याच प्रमाणात येत आहे. या सगळ्यांचं स्पेशल फॉरेन्सिक ऑडिट पण करायला. आता असं आहे की इतकी वर्ष संस्था चालली आहे, हंड्रेड्स ऑफ क्रोड, आता 700 कोटीचा वर तर दिसते, परंतु फॉरेन्सिक ऑडिट होणार आणि त्यात अधिक गोष्ट बाहेर येणार. माहिती आहे, आमच्या दृष्टीने जो पैसा येतो इथे शिकवलं जाते, त्याचा दुरुपयोग होत नाही ना, एज्युकेशन स्वागत आहे. कुठेतरी काहीतरी गडबड नाही ना, याची चौकशी व्हायला.